11वी-12वी नंतर काय हा विचार तुम्ही करत असाल तर थांबा. वरुड शहरातील सर्वात जास्त डॉक्टर इंजिनियर घडविणारे स्कूल आहे ना. हो, तुम्ही बरोबर ऐकलाय. हे आहे वरुड शहरातील सर्वात जास्त डॉक्टर इंजिनियर घडविणारे पवन खंडेलवाल सर यांचे स्कूल. इथे मुंबई, पुणे व इतर मोठ्या शहरातील शिक्षण व सर्व सुविधा मिळत असून आता वरुड, काठोल, नरखेड, मोर्शी या तालुक्यातील विद्यार्थ्यांना आपल्या वरुड शहरातच राहून आपले डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. स्कूलमध्ये 11th-12th बोर्डची तयारी विद्यार्थ्यांकडून केली जाते, तर नीट, MST-CET, JEE यासारख्या एंट्रन्स परीक्षेची योग्य तयारी स्कूलमध्ये अगदी शिस्तमध्ये बेस पासून केली जाते. येथील अनुभवी शिक्षकांची शिकवण्याची अनोखी पद्धत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांचा बेस मजबूत करते व विद्यार्थ्यांचे प्रत्येक डाऊट क्लिअर करण्यासाठी विद्यार्थी थेट पवन खंडेलवाल सर यांना भेटून तेव्हाच आपले डाऊट क्लिअर करू शकतो. आणि म्हणूनच नेहमी बोर्ड असो किंवा एंट्रन्स, स्कूलचे विद्यार्थी नेहमी टॉपरच असतात. माझं नाव स्वरा राम विटाळकर. मी स्कूल इथे क्लास 11th आणि 12thमध्ये शिकत होती. आता यावर्षी मी वरुड तालुका टॉपर आली आहे क्लास 12thमधून आणि फिजिक्स बोर्डमध्ये पण मी टॉपर आहे. तर माझे जे हे यश आहे, ह्या यशासाठी मी स्कूलचे जे टीचर्स आहे, तिथले जे स्टाफ आहे, यांना हे यश डेडिकेट करू इच्छिते, कारण यांच्याचमुळे हे सगळं शक्य झालं. ह्यांचे जे गायडन्स मला मिळालं त्याच्याचमुळे मी फिजिक्समध्ये सुद्धा 93 मार्क्स आउट ऑफ 100 स्कोअर केले. प्लस इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे, जे की ज्याच्यामुळे आपल्यामध्ये डिसिप्लिन डेव्हलप होते आणि स्टुडंट्सला स्टडी करण्यासाठी सुद्धा ॲटमॉस्फिअर मोटिवेट करते. याबरोबरच की आपल्या वरुड मधूनही भरपूर सारे जे विद्यार्थी आहेत ते बाहेर जातात शिकण्यासाठी. तर मी त्यांना एवढंच सांगू इच्छिते की बाहेरच्यापेक्षा आणि वरुडमध्ये सुद्धा काही जास्त डिफरन्स नाही आहे. उलट मला तर वरुडचं जे वातावरण आहे ते अजूनही जास्त चांगलं वाटलं, कारण आपण आपल्या इथे घरी पण राहतो आणि आपले आईवडील आपल्याला सपोर्ट करतात. आणि मी पुढच्या जे ॲडमिशन घेणारे विद्यार्थी आहेत त्यांना एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला जर माझ्यासारखं टॉपर यायचं असेल तर तुम्ही सुद्धा स्कूलमध्येच ॲडमिशन घ्या. आणि ही परंपरा मागील 20 वर्षांपासून सुरू आहे. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई यासारख्या मोठ्या शहरातील शिक्षण आपल्या वरुड शहरात मिळावे यासाठी पवन खंडेलवाल सर यांनी हे स्कूल मागील 20 वर्ष आधी सुरू केले होते. मी स्कूल नावाचं कोचिंग इन्स्टिट्यूट जे आहे ते 2006 मध्ये वरुडमध्ये चालू केलं होतं. माझं स्वतःचं BE मेकॅनिकल पुण्यावरून झालेलं आहे. मी या उद्देशाने पुण्यावरून वरुडला आलो होतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलांना भविष्यातले जे एंट्रन्स एक्झामिनेशन असतात, इंजिनिअरिंगचे असो किंवा मेडिकलचे असो, MST-CET असो, तेव्हा MST-CET राहत होती. त्याच्यानंतर मग MST-CET, नीट, JEE मेन्स ॲडव्हान्स यासारख्या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आपल्या तालुक्याचे विद्यार्थी, रूरल एरियाचे विद्यार्थी त्याच्यामध्ये कसोटीमध्ये खरे उतरले पाहिजे, त्यासाठी हे कोचिंग इन्स्टिट्यूट आपण चालू केलं. स्कूलमध्ये डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, बाहेर गावातील विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, सुट्टीमुळे क्लास करता आला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी स्टडी रूम व टॅब सुविधा व जेवणाची व्यवस्था, कॅन्टीन व इतर सर्व सुविधांमुळे विद्यार्थ्यांना इथे एका वेगळ्या वातावरणात स्टडी करण्याचा वेगळा फायदा होतो. आणि तोच फायदा मागील 20 वर्षात अनेक विद्यार्थ्यांना इथे झालाय. आज अनेक पालक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर शहरात पाठवण्याचा विचार करत असतात. बाहेर शहर विद्यार्थी वेगळ्या वातावरणात जातो. तेथील मेसचे जेवण, शेअरिंग रूम, ट्रॅफिक व बऱ्याच चुकीच्या सवयीमुळे तो आजारी पडतो आणि विद्यार्थी यशस्वी होण्याच्या वयात गोंधळतो. या सर्व गोष्टींवर पालकांचे लक्ष सुद्धा राहत नाही. मात्र आपल्या वरुड शहरातच मोठ्या शहरातील सर्व सुविधांसोबत तेच शिक्षण मिळत असेल तर विद्यार्थी घरच्या जेवणासोबत घरच्या वातावरणात पालकांच्या नजरेसमोरच अभ्यास करतो आणि नेमका आपला मुलगा काय करतो याकडेही पालकांचे विशेष लक्ष राहते. आणि या गोष्टींमुळे विद्यार्थी गोंधळत सुद्धा नाही आणि चुकीच्या मार्गे सुद्धा जात नाही. त्यामुळे तो आपले स्वप्न पूर्ण करण्यास सातत्य ठेवून योग्य मार्गाने शिक्षण घेऊन अभ्यास करत राहतो. याचा परिणाम त्याच्या रिझल्ट मधून पालकांना नक्कीच मिळते. विशेष म्हणजे वरुड येथील स्कूलने मागील 20 वर्षात अनेक डॉक्टर इंजिनियर घडविले असून आजही स्कूलचे विद्यार्थी नेहमीच टॉपर असतात. त्यामुळे स्कूलवर पालकांचा विश्वास आज कायम आहे. मी नुपूर भारतवरून क्लास जस्ट 12th पासआउट स्टुडंट. मी माझं 11th आणि 12th हे पूर्ण स्कूलमध्ये केलेलं आहे. मी माझ्या कॉलेजची टॉपर आहे. मी सर्वांना हेच रिकमेंड करेन की तुम्ही सुद्धा स्कूलमध्येच ॲडमिशन घ्या.
इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे हे खूप डिसिप्लिन आणि कम्फर्टेबल आहे. इथे जर आपण स्टडी केली तर आपल्याला खूप मोटिवेशन मिळते सुद्धा. स्कूलमधला स्टाफसुद्धा खूप मोटिवेट करतो, तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतो आणि पुढे काय करायचं हे सुद्धा आपल्याला सांगते ते. माझ्या मुलीचा 10व्या वर्गामध्ये जे पर्सेंटेज आलं त्यानंतर मी भरपूर ठिकाणी चर्चा केली. थोडासा संभ्रमात होतो, परंतु जे आधीचे विद्यार्थी होऊन गेलेले आहे त्यांना मी चौकशी केली. त्यांनी मला चांगल्या पद्धतीने सांगितलं बा ई स्कूलमध्ये जर तुम्ही ॲडमिशन घेतली तर ई स्कूलमध्ये नियोजन चांगल्या पद्धतीने आहे. प्रत्येक चॅप्टरनंतर टेस्ट घेतल्या जाते आणि ती टेस्टच्या नंतर त्याचं क्लासिफिकेशन केलं जाते मार्काचं, की एवढे मार्क कसे काय पडले. आणि त्यानंतर एखाद्या प्रश्नामध्ये जर कमी मार्क असेल तर त्यावर चर्चा केली जात होती क्लासमध्ये. ती गोष्ट त्या मुलांनी आम्हाला सांगितली आणि म्हणून आम्ही ई स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली. आणि ई स्कूलचा जो रिझल्ट आहे हा खरोखर चांगला आहे. आणि माझी जी मुलगी आहे नुपूर भारतोलोने, तर ही तशी शार्प आहे, परंतु तिला जर आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शनाच्या ठिकाणी ठेवलं तर ती अधिक चांगल्या पद्धतीने प्रगती करू शकते. आणि त्याचं फळ आज तिला भेटलेलं आहे. ती 12वीमध्ये 86% घेऊन महात्मा फुले महाविद्यालयातून टॉपर आलेली आहे. आणि ई स्कूलचे जे काही सब्जेक्ट आहे त्यामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तिला मार्क मिळालेले आहे. ई स्कूलमुळे आणि तिच्या मेहनतीमुळे तिला आज हे यशाचं शिखर गाठता आलं. स्कूलमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे असून तुम्ही तुमच्या मुलांवर नेहमीच लक्ष ठेवू शकता. दरवर्षीप्रमाणे बोर्ड असो किंवा एंट्रन्ससाठी आता ॲडमिशन सुरू झाले असून तुम्ही सुद्धा आजच आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करा आणि तुमचे व तुमच्या मुलांचे स्वप्न पूर्ण करा. हॅलो, मी तनुजा गजेंद्र भोयाळ. सर्व विद्यार्थ्यांची काही ना काही स्वप्न असतात. माझंही स्वप्न होतं IIT बॉम्बेमध्ये शिकण्याचं. शाळेचा अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण आजच्या कॉम्पिटिशनच्या युगात IIT, JEE, नीट IAS यासारख्या परीक्षांसाठी मजबूत फाउंडेशन असणे खूप आवश्यक असते. आज मी माझं IIT बॉम्बेचं स्वप्न पूर्ण केलं, कारण मी माझी प्रिपरेशन 11-12पासून नाही तर 7th-8पासून ई-स्कूल फाउंडेशनमधून सुरुवात केली. राहण्याचा एक सर्वात मोठा हा बेनिफिट आहे की सरला प्रत्येक गोष्ट जी आहे ती डिसिप्लिनमध्ये पाहिजे असते. स्टडी रूम एकदम प्रॉपर टाईमवर, स्टडी रूमची फॅसिलिटी सकाळी 6 ते रात्री 11पर्यंतची फॅसिलिटी आहे. तुम्ही बिलकुल टाईमवर या, टाईमशीर अभ्यास करा. काही डाऊट असले तर सर इथेच केबिनमध्ये असतात, सरांना विचारू शकतात. ही फॅसिलिटी खूप चांगली आहे. त्यावरून इथचं जे स्टडी मटेरियल जे आहे ते एकदम प्रॉपर मटेरियल आहे. सगळे PYQs, सगळ्या एक्झामचे PYQs वगैरे सॉल्व्ह करून घेण्यात येतात. जे चॅप्टर कठीण आहे, जर आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करता येत तर पर्टिक्युलर चॅप्टरचे एकदम 100, 150, 500 MCQ घेऊन प्रॅक्टिस करून घेतात की आपल्याला तो पर्टिक्युलर सब्जेक्ट खूप सोपा वाटायला लागतो. ई-स्कूलमध्ये राहून माझ्यामध्ये सगळ्यात मोठा बदल आला आहे. मी प्रत्येक गोष्ट डिसिप्लिननी करत आहे. इथे आल्यामुळे माझा कॉन्फिडन्स पण खूप वाढलेला आहे आणि त्यामुळे आता मला नक्की खात्री आहे की जे माझे ड्रीम्स आहे फ्युचरमध्ये ते मी अचीव करू शकेल. हॅलो, मी वैभवी शहाणे. मी सध्या VIT पुणे इथे इंजिनिअरिंग करत आहे आणि मी 11th-12th आणि MST CETची प्रिपरेशन ही ई-स्कूल वरुड इथून केली होती. 12th बोर्डसाठी एंट्रन्स एक्झाम्स लाईक CET, JEE, नीट यासाठी ई-स्कूल हे एक अप्रतिम कोचिंग आहे. प्रत्येक डाऊट इथे सर स्वतः सॉल्व्ह करतात आणि एखादा कन्सेप्ट जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत पूर्णपणे समजवला जातो. त्याचसोबत सकाळी 6 ते रात्री 11पर्यंतची जी स्टडी रूम फॅसिलिटी आहे त्यामुळे जी कन्सिस्टन्सी आणि फोकस तयार होतो तो अशा एंट्रन्स एक्झाममध्ये खूप महत्त्वाचा असतो. या डिसिप्लिनमुळे मला खूप मदत झाली. मी 12th बोर्ड्समध्ये 2 तालुक्यामधून टॉपर आले होते विथ 91.67% आणि सोबतच CETमध्ये पण मला 98.17% आले होते. याबरोबरच जी कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचं काउन्सिलिंगसुद्धा ई-स्कूलमध्ये अवेलेबल आहे. मी माझे संपूर्ण कॉलेजचं काउन्सिलिंग ई-स्कूलमधूनच केले होते. ऑफिसमध्ये प्रॉपर डॉक्युमेंटेशन, तुम्हाला लागत असणारी प्रत्येक इन्फॉर्मेशन ही व्यवस्थितपणे समजवल्या जाते. सर स्वतः तुम्हाला कॉलेज सांगतात कुठले चांगले आहे, प्रेफरन्स लिस्ट बनवून देतात, जे खूप महत्त्वाचं आहे ॲडमिशन प्रोसेसमध्ये. अशा प्रकारे ई-स्कूलमधून मला प्रत्येक वेळी एकदम बरोबर मार्गदर्शन मिळालं आहे अँड आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट आय स्टडीड ॲट ई-स्कूल वरुड. थँक्यू.